फक्त काही मसाले आणि 2 मिनिटात तयार होणारा हा मसाला एकदा करून ठेवा आणि मग बघा पावभाजीची चव तुमची दुप्पट होईल बरं का. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप मनापासून स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. आज आपण बाजारात मिळणारा पावभाजी मसाला अगदी घरच्या घरी कमी वेळात आणि खूप छान चवीचा तयार करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी साठवण्याची योग्य पद्धतीही सांगणार आहे. आणि हा मसाला तुम्ही पावभाजी व्यतिरिक्त कशामध्ये वापरू शकता हेही तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नक्की कंटिन्यू करा, तुमच्याही फायद्याचा आहे. तर हा मसाला तुम्ही 2 ते 3 महिने छान असा वापरू शकता. चला, तर घरच्या घरी तयार केलेला हा छान चवीचा मसाला तुम्हीही अगदी 2 मिनिटात तयार करू शकता. तर तुमचा वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आता इथे मी पॅन घेतलेला आहे, पॅन गरम झालेला आहे. पोह्याच्या चमच्याचं प्रमाण ठेवायचं आहे. मी आता इथे पोह्याचे चमचे असं प्रमाण ठेवलेलं आहे. त्या एकाच चमच्याचं प्रमाण ठेवा. त्या चमच्याने मी इथे 6 चमचे धणे घेतलेले आहेत. त्याच चमच्याने मी इथे 3 चमचे जिरं घेतलेलं आहे. असं प्रमाण ठेवायचे तुम्ही. पुढे मी त्याच चमच्याने 2 चमचे बडीशेप, पाहू शकता तुम्ही. 6 चमचे धणे, 3 चमचे जिरे आणि 2 चमचे बडीशेप. पुढे मी इथे दालचिनीचे थोडेसे तुकडे टाकलेले आहेत. पुढे आपण टाकणार आहे लवंग मी इथे 10 ते 12 आणि काळी मिरी पण मी इथे 7 ते 8 टाकलेले आहेत. पुढे आपण इथे साधी वेलची टाकलेली आहे मी 2 ते 3. तुमच्याकडे मोठी वेलची असेल तर तीही टाकू शकता. माझ्याकडे साधी होती ती टाकलेली आहे मी. पुढे मी 2 ते 3 तेजपत्त्याची पानं टाकलेली आहेत. आणि इथे तुम्ही बारीक गॅसवर खमंग मसाला भाजून घ्या. जास्त वेळ लागत नाही. 1 ते 2 मिनिटाच्या आतमध्येच हा मसाला छान असा भाजून होतो. जास्त वेळ ह्याला अजिबात लागत नाही. पटकन होणारा हा मसाला आहे आणि रेसिपी पटकन होते. तर बाजारातून तुम्ही पावभाजीचा मसाला आणत असताल तर घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हा मसाला घरीच तयार करू शकता. तर पाहू शकता इथे बघा छान असं खमंग सुगंध येत आहे. तर आता इथे आपले मसाले भाजून झालेले आहेत. ते आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. तर पुढे ताटामध्ये काढून घेऊन ह्याला थंड करायला ठेवायचे. ह्याला थंड व्हायला पण जास्त वेळ लागत नाही, लगेचच थंड होतो. तर पुढे आपण ह्याच्यामध्ये काय सामान घालणार आहे ते मी तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. आता इथे आपला सर्व मसाला थंड झालेला आहे. तर आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचे. पूर्णपणे मसाला थंड झाल्याच्या नंतर त्या भांड्यामध्ये आपण हे मसाले ॲड करणार आहोत. तर आपण ह्याच्यामध्ये पुढे मीठ टाकणार आहे 1 चमचा काळं मीठ. पुढे आपण टाकणार आहे 1 चमचा साधं मीठ. पुढे आपण टाकणार आहे अर्धा चमचा चाट मसाला. आणि आपण पुढे टाकणार आहे लाल मसाला आपला एव्हरेजचा तिखा लाल 2 ते 2.5 चमचे. पुढे आपण थोडीशी हळद टाकायची आहे. तुम्ही इथे लाल मसाल्याच्या ऐवजी सुकी मिरचीसुद्धा मसाल्यामध्ये भाजून घेऊ शकता, ती दळू शकता. छान असा मसाला दळून घ्यायचा आहे. पाहू शकता छान अशी पावडर आपली मस्त रेडी झालेली आहे. आता तुम्हाला एकदम बारीक पावडर पाहिजे असेल तर तुम्ही ह्याला चाळून घेऊ शकता किंवा अशीही तुम्ही एका हवाबंद भरणीमध्ये ठेवू शकता. तर आता मी ह्याला चाळून घेते. पाहू शकता तुम्ही. तर ह्याचा चाळताच खरंच खूप सुगंध एवढा खूप छान येत होता. तर तुम्हाला मी खरंच सांगते, तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. तर मी असाच सर्व मसाला चाळून घेतलेला आहे. राहिलेला थोडंफार वरती बघा ते मी घेतलेलं नाही आहे. आता हे मी काढून ठेवते. आणि पाहू शकता तुम्ही आपला रेडी झाला. इथे मस्त घरच्या घरी छान सुगंध येतो आहे मस्त मसाल्याचा आणि कलरही खूप छान दिसतो आहे. बघू शकता तुम्ही. आता इथे एका हवाबंद बरणीमध्ये तुम्ही हा मसाला नक्की भरून ठेवा. 2 ते 3 महिने नक्कीच हा वापरला जातो.
तर बाजारातून मसाला आणण्यापेक्षा मी म्हणेल तुम्ही नक्कीच हा मसाला वापरा. आणि हो, तुम्ही फक्त पावभाजीसाठीच नाही तर तुमच्याकडे पुलाव बनवायचा असेल, कोणतीही भाजी असेल तर अजून अनेक पदार्थामध्ये तुम्ही हा मसाला टाकू शकता. तर मी इथे मस्त अशी सुक्की बरणी घ्या, अजिबात ओलसर बरणी घेऊ नका आणि मस्त सुक्या बरणीमध्ये हा मसाला तुम्ही स्टोअर करून ठेवा. 2 ते 3 महिने छान असा जातो. चला, तुम्हाला हा मसाला आणि ही रेसिपी आवडली असेल, चॅनल नवीन बघितलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कधी असा घरी मसाला तयार केला आहे का, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.